हॅलो फ्रेंड्स, वेलकम लेडीज फॅशन क्लब. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण जी ट्रेंडिंग साडी आहे ऑर्गेन्झा, तिच्यावरती बऱ्याच जणांनी स्लीवचे पॅटर्न वगैरे भरपूर सारी ट्रेंडिंग साडी आहे. तर बऱ्याच जणांनी त्याच्यावरती स्लीवचं पॅटर्न बनवलेलं आहे, पण बॅक साईडच्या पॅटर्नचे खूप कमी व्हिडिओ आहेत. तर मी बॅक साईडच्या पॅटर्नचा एक छान असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि व्हिडिओ बऱ्याच दिवसानंतर पोस्ट करतो. त्याचं रिझन म्हणजे दिवसाला 3-3 बॅचेस आपल्या ऑनलाईनच्या असतात. कटोरी, फोरटक्स, प्रिन्सेस कट, नऊवार साडी चालू होते. एका महिन्यात आपण 3 नऊवार साड्या शिकलेलो आहे. बऱ्याचशा ताई अशा आहेत की एकाच महिन्यात परफेक्ट सगळ्या साड्या शिवायला शिकलेल्या आहेत. त्याचबरोबर ड्रेसचे पण कोर्स चालू होते आणि आता सध्या 2 बॅचेस आपण कमी केलेले आहे आणि एकच बॅच आपली कंटिन्यू चालू आहे. तर ज्यांना कुणाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि आज जो आपण व्हिडिओ बनवणार आहे, इथून पुढे आता कंटिन्यू आपण व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू. नवीन शिकण्याचा प्रयत्न करू. नवीन पॅटर्न आपण व्हिडिओच्या माध्यमातून शिकू. त्याचबरोबर आज आपण जो व्हिडिओ बनवणार तो ऑर्गेन्झा साडीची ट्रेंडिंग आहे. बरेच पॅटर्न असे की जे आपण बनवायला खूप सोपे वाटतात. बरेच जे व्हिडिओ बघतो की 5-5 मिनिटं 10-10 मिनिटं दाखवतात. बरेचसे शॉर्ट व्हिडिओ बघतो त्याच्यामध्ये पण खूप सुंदर असे ऑर्गेन्झा साडीचे ट्रेंडिंग साडीचे पॅटर्न दिसतात. पण जेव्हा आपण प्रॅक्टिकली बनवायला जातो तेव्हा खूप अवघड वाटतं. तर मग आपण प्रॅक्टिकली बनवायला गेल्यानंतर अवघड का वाटतं? कारण त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी मिस असतात. शॉर्टकटमध्ये बनवलेले असतात व्हिडिओ. पण मी ज्या पद्धतीने आपल्याला हे पॅटर्न बनवायला शिकवणार आहे ते ज्या महत्वाच्या गोष्टी त्या मी सांगणार आहे. जरी व्हिडिओ 5 ते 7 मिनिटाचा जरी असेल तर महत्वाच्या गोष्टी तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. शिवताना आपण कुठली गोष्ट कशा पद्धतीने घेतली तर खूप सुंदर रीतीने तुम्ही ते पॅटर्न बनवू शकता. तर आता मी जे पॅटर्न तुम्हाला डीप गळ्याचं बनवायला शिकवणार आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा डायरेक्ट कपड्यावरती बनवतो तेव्हा पाठीमागे जे बो तयार करतो किंवा रिंकल्सचं पॅटर्न करतो तेव्हा परफेक्ट येत नाही. बाहेरून असं वाटतं की मेन फॅब्रिकच बनवले, पण आतल्या बाजूला अस्तर लावून कशा पद्धतीने आपण ते बनवलं पाहिजे जेणेकरून गेटअप छान येईल आणि बनवायला सोपं जाईल. सगळ्यात महत्वाचा प्रश्न की बनवायला ते सोपं गेलं पाहिजे. बनवायला सोपं गेलं तर त्याच्यात फिनिशिंग पण छान येते. म्हणून आपण हे पॅटर्न आज बनवायचे. ज्यांना कुणाला पाठीमागे फक्त 1 इंचचा गळा लागत असेल, पाठ लागत असेल किंवा ओपन नेक पाहिजे असेल त्यांनी हे पॅटर्न बनवा. मी जे पॅटर्न मध्ये तयार केलेले ज्या 2 पद्धती सांगितल्या, आता इथे साईडला तुम्ही एक फोटो पण बघू शकता. याच्यामध्ये कसं तुम्हाला पाठीमागे रिंकल्स बनवला, हे दिसायला सोपं होतं पण प्रॅक्टिकली खूप अवघडल्यासारखं होतं. ते पण फॅब्रिकवरती डिपेंड आहे. जॉर्जेटचा कपडा असेल, कॉटन असेल, सिल्क असेल किंवा आपण जी ऑर्गेन्झा साडी तिच्यासाठी असेल तर अवघड जातं. तर अशा पद्धतीचे पॅटर्न आपण सोप्या पद्धतीने कसे करावेत जेणेकरून आपल्याला बनवायला खूप सोपी पद्धत वाटेल आणि फिनिशिंग पण छान येईल, वेळही वाचेल. तर बघूया आपण की हे पॅटर्न अशा पद्धतीची पॅटर्नची मेन थिअरी आहे. कशा पद्धतीने कटिंग करायचं आणि कशा पद्धतीने बनवायचे. तुम्हाला जर आवडलं तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. ही गणपती आणि नवरात्र झाली की आपण नवीन बॅचेस चालू करणार आहे. त्याआधी रजिस्ट्रेशन करून ठेवा आणि 1 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे ब्लाऊज असेल, ड्रेस असेल, नऊवार असेल सगळं शिकून घ्या. तर बघूया आपण पॅटर्न कशा पद्धतीने करायचे. डीप गळ्यासाठी नेहमी आपण 2.5 इंच गळा रुंदी घेतो किंवा 2.25 घेतो. तर आपण काय केलेलं आहे, पाठीमागे जी गळा रुंदी घेतली त्याप्रमाणे सरळ आपण एक पॅच कट करून घेतलेला आहे. पूर्ण गळा कटिंग केलेला आहे आणि हा जो मधला पॅच आहे हा आपल्याला सांभाळून ठेवायचा आहे आणि दोन्ही साईड ज्या आहेत बाजूच्या त्या आपल्याला पलटी करून घ्यायच्या. हा पॅच आपल्याला पॅटर्नसाठी जपून ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, अस्तरचे 4 लेअर घ्यायचे. किती लेअर घ्यायचे? 4 लेअर घ्यायचे आणि आपल्याला मी दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचे. याचं माप मी तुम्हाला पुढे सांगतो. त्याआधी आपल्याला काय करायचंय, मी जेवढं दाखवलं त्याचप्रमाणे तुम्हाला 4 लेअर कट करून घ्यायचे. हे बघा, हे मी 4 लेअर कट करून घेतलेले आहेत. आता हे 4 लेअर जे आपण कट करून घेतले याला आपण बॅक साईडला ज्याप्रमाणे आपल्याला गळा ठेवायचा आहे त्याप्रमाणे कट करायचं. प्रत्येकाच्या मापानुसार आपण कमी जास्त करू शकतो. पाठीमागे 2 इंचाची पाट आहे, 2.5 इंचाची पट्टी ठेवायची असेल, 3 इंचाची ठेवायची असेल त्यानुसार आपल्याला कट करायचे. सेंटरला आपण एक मार्किंग करायची आणि फोल्ड करायचे. मी दाखवल्याप्रमाणे फोल्ड करा. 4ही लेअर तुम्ही अशी फोल्ड करून घ्या. फोल्ड करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय, जिथे बंद बाजू आहे त्या साईडला 2 किंवा 2.5 इंच ठेवायचे आणि समोरच्या साईडला 3 इंच अशा पद्धतीने कटिंग करायचे. ज्या पद्धतीने तुम्हाला गळा ठेवायचा त्या पद्धतीने मापा ठेवा. आपण जे पाठीमागं बो बनवतो किंवा जे रिंकल्स बनवतो ते ह्या ऑर्गेन्झा साडी किंवा ह्या टाईपचं जे सूत असतं साडीवरचं त्याला परफेक्ट जमत नाही. त्यासाठी मी दाखवल्याप्रमाणे बनवायचं आहे. आता आपल्याला काय करायचंय, हा जो मी शेप दिलाय हा शेप एकदम व्यवस्थित आपल्याला ज्या पद्धतीने हवाय त्या पद्धतीने करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हे 4 पॅच आहेत त्याच्यापैकी 2 पॅचेस आपल्याला अस्तरवरती चांगले प्रेस करून चिटकवून घ्यायचे. हे बघा, मी दाखवल्याप्रमाणे हे 4ही पॅच जे आहेत त्यापैकी 2 पॅचेस आपल्याला कॅनव्हासवरती असे प्रेस करून घ्यायचे.
प्रेस करून घ्यायचे. प्रेस करून घेताना अस्तरला किंवा कॅनव्हासला एकदम हार्ड इस्त्री ठेवायची आणि नॉर्मल इस्त्रीने प्रेस करायची, व्यवस्थित चिटकवून घ्यायचे. जास्त गरम इस्त्री असेल तर ते आपण जे पॅचेस कट करतो त्याचा आकार चेंज होतो, जर हार्ड इस्त्री असेल तर. त्यासाठी आपल्याला काय करायचं, थोडंसं नॉर्मल इस्त्रीनं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचंय आणि राहिलेलं जे कॅनव्हास आहे ते कट करून घ्यायचं. त्यानंतर दुसरा लेअर ठेवून आपल्याला दोन्ही अस्तर आपल्याला दोन्ही साईडनी पाव इंच अशी टीप मारून घ्यायची. बघा दाखवल्याप्रमाणे तुम्हाला टीप मारून घ्यायची. टीप मारून घेतल्यानंतर आपल्याला जिथे त्रिकोणी भाग झालेला आहे कोपऱ्यामध्ये समोर सेंटरला, तिथे आपल्याला कट मारायचा आहे आणि कट मारून झाल्याच्या नंतर आपल्याला ती पलटी करून घ्यायचं आहे. हे बघा इथे असा कट मारायचा छोटासा आणि आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. ते पलटी करून घेताना कॅनव्हास व्यवस्थित प्रेस करून चिटकवलेलं असायला हवं. ते जर निघालं तर मग पाहिजे तशी फिनिशिंग येत नाही. हे बघा जसं दाखवलंय त्याप्रमाणे पलटी करून घ्यायचंय आणि त्याला पुन्हा आपल्याला किनारी टीप मारायची. किनारी टीप मारायला विसरू नका. लक्षात ठेवा किनारी टीप मारल्यानंतर खूप छान फिनिशिंग येते. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, दाखवल्याप्रमाणे किनारी टीप मारून घ्यायची. खूप छान पॅटर्न आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ही पॅटर्न ऑर्गेन्झा साडीच नाही तर कुठल्याही साडीमध्ये आपण ट्राय करू शकतो. काठपदर जर असेल, कॉन्ट्रास्ट कलरमध्ये जर असं पॅटर्न बनवलं तर अजूनच छान त्याला गेटअप येतं. आणि जर कोणाला पॅटर्नचा पण कोर्स करायचा असेल तर आपण लवकरच एक पॅटर्नचा कोर्स चालू करणार आहे. ज्यांना कोणाला करायचं असेल त्यांनी मेसेज करून ठेवा किंवा कॉल करा माहितीसाठी. त्यानंतर आपल्याला जे आपण पॅटर्न तयार केले त्यावरती आपल्याला आता ऑर्गेन्झाचा जो कपडा आहे साडीचा तो लावायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, कपडा नेहमी आडव्यामध्ये न घेता उभ्यामध्ये घ्यायचा. उभा कपडा पाहिजे. आडवा जर असेल त्याला रिंकल्स व्यवस्थित येत नाहीत. त्यासाठी मी कपड्याला जॉईंट करून घेतलेलं आहे. आणि इथे बघा ही जी बाजू आहे आपल्याला आपल्याप्रमाणे कस्टमरच्या मापाप्रमाणे आपल्याला त्याची रुंदी लांबी ठेवायची. जर कोणाला कमी गळा पाहिजे असेल तर अजून छोटी ती तुम्ही करू शकता. त्यानंतर जो आपल्याला पॅच लावायचा त्यामध्ये 5 नंबर टीप मारायची आणि तो दोरा आहे तो आपल्याला सालगत ओढायचा आहे, जेणेकरून रिंकल्स जे आहेत ते मधोमध तयार होतात. आपल्याला असा दोरा ओढून मधोमध रिंकल्स तयार करायचे. हे बघा असे रिंकल्स तयार झाल्याच्या नंतर आपण बरोबर मधोमध सेंटरला ठेवायचं पॅचवरती. पॅचवरती ठेवताना काय करायचं, आपल्याला दोन्ही साईडनी फोल्ड करायचंय. कारण आपण जो खालचा पॅच आहे तो फोल्ड पलटी करून फिनिशिंग मध्ये टीप मारून घेतलेली, त्याच्यामुळे वरचा जो आपल्याला लेअर लावायचा आहे आता त्याला आपल्याला फोल्ड करून टीप मारायची. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही पॅच बनवता पाठीमागे रिंकलचा, तो खूप छान पद्धतीने तुम्ही डायरेक्ट कपड्याचा बनवू शकता, मेन फॅब्रिक जे आहे त्याचा पण बनवू शकता, पण अशा पद्धतीने खूप छान फिनिशिंग येते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. हे बघा आता आपल्याला साईडला काय करायचंय, टीप मारताना थोडंसं 1/2 इंच फोल्ड करायचंय आणि टीप मारून घ्यायची. दोन्ही साईडला अशा पद्धतीने टीप मारायची. जो मध्ये एक्स्ट्रा कपडा उरतोय त्याच्यात आपल्याला छोटे छोटे रिंकल्स करून प्लेट्स घेऊन टीप मारून घ्यायची दोन्ही साईडला. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही पॅटर्न बनवता पाठीमागचं, त्यावेळेस ते पाठीवरती जेव्हा ब्लाऊज घालतो आपण त्यावेळेस खूप छान फिनिशिंग मध्ये आणि एकसारखं दिसतं आणि मजबूत पण राहतं, कारण त्याला खालून आपण कॅनव्हास आणि अस्तरचा चांगला सपोर्ट दिलेला आहे. त्यानंतर काय करायचं, आपल्याला दोन्ही साईडला टीप मारून घ्यायची आणि टीप मारून घेतल्याच्या नंतर हे बघा मी जसं दाखवलंय त्याप्रमाणे टीप मारून घ्या. टीप मारताना घाई करू नका, व्यवस्थित फोल्ड करा, एकसारखं फोल्ड करा, जास्त फोल्ड करू नका, फक्त 1/2 इंच फोल्ड करा. 1/2 इंचच आपल्याला असं फोल्ड करायचंय. हे बघा फोल्ड करून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय, साईडला टीप मारून घ्यायची. हे बघा साईडला आपल्याला टीप मारून घ्यायची. इथे टीप मारताना एकसारखे प्लेट्स घ्यायच्या दोन्ही साईडला. हे बघा मी टीप मारून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं बघा, टीप मारून झाल्याच्या नंतर याला व्यवस्थित अशी प्रेस करून घ्यायची, व्यवस्थित प्रेस करून घ्यायची. बघा प्रेस करून घेताना पण आपल्याला बघायचंय की आपण जे दोन्ही पॅच बनवले ते एकसारखे बनवलेत की नाही, कारण दोन्ही पॅच एकसारखे असेल तर छान गेटअप येणार आहे. ह्या पॅचला तुम्ही मध्ये बटन लावू शकता, नाडी लावून त्याला खाली छोटे छोटे लटकन लावू शकता. बघा किती सुंदर 2 पॅच तयार झालेले. आता आपण काय करायचं, माप घेण्यासाठी जो मधला कपडा ठेवला होता, जो आपण 2.5 इंचाचा गळा कटिंग केला, तो कपडा मधोमध ठेवायचा आहे आणि अशी मार्किंग करून घ्यायची 1/2 इंच सोडून, कारण आपण पाठीमागची बाजू जी फोल्ड केली त्याला 1/2 इंच मार्जिन पकडलं होतं. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, पाठीमागच्या दोन्ही पॅचला मार्किंग करून घ्यायची आणि डायरेक्ट कधीच टीप नाही मारायची. टीप मारायची आपल्याला टाचणी लावून बघायचंय की आपण दोन्ही पार्ट सारखे जोडलेत का. जर आपल्याकडनं 1/2 इंच जरी मागे पुढे झालं तर फिनिशिंग खराब होते. आणि जोडल्यानंतर याला बटन लावल्यानंतर बघा
किती छान गेटअप आहे. याच्यात तुम्ही वेगवेगळ्या कॉन्ट्रास्टमध्ये पण ब्लाऊज बनवू शकता, पाठीला लेस लावू शकता. तुम्हाला एक थेरी दाखवली फक्त मी, या थेरीप्रमाणे करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.